मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची माहिती समोर आली आहे। ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी प्रवास करीत होते। यामध्ये जवळपास 20 ते 25 जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती। पण आता या अपघातामध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झालाय। या बोटीमध्ये जवळपास 80 प्रवासी होते, त्यापैकी 77 जणांना वाचवण्यात यश आले। एकूण 130 जणांची क्षमता या बोटीची होती। सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाशांचे बचाव कार्य पूर्ण झाले। तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेव्हीची होती असंही म्हटलं जात आहे। या बोटीमध्ये लहान मुले अनेक कुटुंबे होती। एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती। याच बोटीने येऊन प्रवासी बोटीला धडक दिली होती। मुंबई पासून एलिफंटा हे जवळपास 30 किलोमीटर अंतर आहे। यासाठी 40 ते 45 मिनिटांचा प्रवास करावा लागतो। 3:30 वाजण्याच्या दरम्यान ही बोट गेटवे ऑफ इंडिया वरून सुटली। त्यानंतर 5 ते 8 किलोमीटर आतमध्ये ही बोट गेली होती। तेव्हाच एका स्पीड बोटने येऊन या बोटीला धडक दिली। ज्या स्पीड बोटीमध्ये या बोटीला धडक दिली ती बोट नेव्हीची असल्याचे म्हटले जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बोट नेव्हीची असल्याचे देखील म्हटले। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की मी देखील तो व्हिडिओ पाहिला। नेव्ही किंवा कोस्ट गार्ड अतिशय वेगाने आत काढत होती। बहुधा त्या बोटींचा कंट्रोल गेला, पण अद्याप नेव्हीकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। जर ही बोट नेव्हीची असेल तर या बोटीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। सध्या घटनास्थळी नेव्हीचे अधिकारी पोहोचले आहेत। त्याचबरोबर शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की जे प्रवासी होते त्यातील 2 ते 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। बरेच प्रवासी वाचलेत, त्यामुळे चिंतेची बाब नाहीये, पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळाली नाहीये। त्यासाठी जबाबदार ज्या बोटीने धडक दिली ती बोट आहे, ती बोट नेव्हीची असल्याचे सांगण्यात येत आहे। पण ज्यावेळी नेव्हीचे लोक म्हणतायत ती आमची बोट नाही, त्यामुळे या संदर्भातील अधिकृत माहिती समोर यायला हवी। आणि गेट मुंबईमध्ये किंवा इंडियात येणारा माणूस गेट ऑफ इंडियाला येतो, त्या दृष्टीने सुविधा नाही आहे। पण ती चर्चा इथे करण्याची गरज नाही। आता जे प्रवासी त्या ठिकाणी किती गेलेत आणि सुरक्षित किती आहेत आणि कोण दुखावले गेले, मृत्युमुखी झाले याचा आकडा आजसुद्धा पोलिसांकडे नाही आहे। पण मला वाटतं थोड्या वेळात ते मिळेल। पण आज प्राथमिकता अशी आहे की असलेले जिवंत असलेले प्रवासी या ठिकाणी कसे येतील हे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे। मला वाटतं की MMBनी या ठिकाणी ही दुसरी घटना आपल्याकडे घडते आहे। विनायक मेटेंनी यावेळेला नेलं होतं तेव्हा मी अलिबागला होतो, मी माझी बोट पाठवली आणि त्यावेळेला आपण सगळे चंद्रकांत पाटलांचे जाधव नावाचे PS होते, ते पण वाचले। परंतु त्यावेळची जी सुविधा होती की क्षमतेपेक्षा जास्त लोक त्यावेळेला विनायक मेटेंनी भरले होते आणि त्यामुळे झालं। तीच परिस्थिती ती आहे असं मला वाटतं। पण तुम्ही म्हणा नौदलाची म्हणजे भारतीय नौदलाच्या बोटीने ठोकल्यामुळे नेव्ही काय ते कळत नाही। नेव्ही किंवा कोस्टल यांच्यापैकी त्यांनी संपले असं ऐकिवात येते, नक्की काही वाटत नाही आहे। पण जी माहिती आता समोर येते जवळपास 1 जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला आणि 25 लोकांना रेस्क्यू केले असं आता अधिकृतपणे गव्हर्नमेंटकडून सांगण्यात येते। नाही, मला माहिती नाही, मी तुमच्याबरोबर चाललो। मला बातमी समजल्यावर मी पण या व्यवसायात आहे, आमचे समव्यावसायिक सगळे लोक आहेत, त्यांना या ठिकाणी काय मदत करता आली ते बघू। ज्या बोटी आमच्या आहेत आणता येताना त्या पण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो। मला वाटतं की हा गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये MMBला आणि पोर्ट डिपार्टमेंटला एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। पण ती चर्चा आता करण्यात काय अर्थ नाही आहे। आज आपल्याला प्रत्येक प्रवासी कसे वाचतील हे बघण्याचं काम आपण करायला पाहिजे। आपण पाहिलं असेल तर तुम्ही एक म्हटलं की 25 पेक्षा पण जास्ती लोक क्षमतेपेक्षा पण, मग यावरती गुन्हा कोणावर दाखल केला पाहिजे नक्की? अशी जर घटना घडत असेल गुन्हा जे आहे त्याच्यावर आता चर्चा करू नका, माझं म्हणणं आहे। पहिलं याच्यामध्ये आपली आज प्राथमिकता अशी आहे की जे प्रवासी बुडालेले आहेत त्यांना इथे कसं आणता येईल हे बघण्याचं काम आपण प्रामाणिक करू। ती चर्चा येईल, गुन्हा बिनाचं मागावून बघू।
परंतु या ठिकाणी ज्या पद्धतीचा आंतरराष्ट्रीय पर्यटन हब ही त्या ठिकाणी झालेला आहे, त्याला सुधारणा कशी करता येईल मी अनेक वेळा हाऊसमध्ये असताना यावर बोललेलो आहे. सर हिंदी में आपसे जानना चाहेंगे जो दुर्घटना हुई है बोट टिकट क्या कहना चाहेंगे, क्या इन्फॉर्मेशन आपके पास है? मेरे पास मैं अभी आया हूँ, मेरे को इतना इन्फॉर्मेशन जो है कि नेवी क्या कोस्ट गार्ड के किसी बोट ने उधर टक्कर दी, इसलिए बड़ा सस्ता हुआ है, ये तो गंभीर बात हो रहा है. तो इसके लिए अभी कितने लोग उधर अंदर आए, कितने निकले और कितने प्रवासी थे ये अपने को अभी तक मालूमात नहीं होती है. एक घंटे में हो जाएगा मेरे को. सर ऑफिशियली अभी एक है कि एक डेड है और 21 पैसेंजर्स जो है वो फिलहाल रेस्क्यू किए गए हैं, उस पर क्या कहना चाहेंगे? नहीं मैं क्या बोलता हूँ, जो आपको नॉलेज है उतना भी मेरे को नहीं है, मैं अभी आया हूँ. लेकिन मैं बोलता हूँ अपनी सबकी जिम्मेदारी है कि बोट ये जो है जितने बोट में जो पैसेंजर थे वो कैसे बचेंगे देखने का काम है. इसमें यही रास्ता दो साल पहले इधर हुआ था, यही मेरी बोट भेजी वो एक इसके ही बेटे के पिए का ही भाई उधर या ठिकाणी गया तो क्या भाचा गया, वैसा ही कुछ होना नहीं मानता है. अभी जिनमें उलटलेली आहे समुद्रामध्ये त्याच्या जवळच आपली उलटलेली आहे. त्या रहिवाशी बोटीजवळून एक एलिफंटाजवळूनच जाणाऱ्या बोटीच्या जवळून मध्यभागी एक दुसरी बोट आली आणि नंतर ही दुर्घटना झाली. ती बोट अक्षरशः पूर्ण उलटली आणि त्यामध्ये टोटली 80 आपले जे एलिफंटाला जाणारे प्रवासी होते ते होते. त्यापैकी 66 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अधिक माहिती मी तुम्हाला शिवसत्ता टाइम्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. आपण सध्या गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये आहोत. जसे किती प्रवासी त्या ठिकाणी प्रवास बोटीतनं करत होते, किती जणांचं रेस्क्यू टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आली आणि किती जणांचं प्रवाशांचं रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला मी माहिती तर पण पाठवत राहील. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रेसह प्रवीण पाटील, उरण. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.